राम राम मंडळी, कशा आहेत साहेब? आपलं विदर्भ म्हणजे कापूस आणि सोयाबीनचा पट्टा. सरीना ललाई. पण आता पाऊस पाणी कवा येईन आणि कवा जाईन याचा भरोसा राहिला नाही. नमस्कार, आपण विदर्भाचे रहिवासी आहात का? आणि तुमची मुख्य व्यवसाय शेती आहे का? नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम यापैकी कोणत्याही जिल्ह्यात शेती करत असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. शेती नियोजनाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सरीना ललाई. पण आता पाऊस पाणी कवा येईन आणि कवा जाईन याचा भरोसा राहिला नाही. म्हणून म्हणते, आता जुन्या पद्धतीनं नाही तर जरा शाणपणानं शेतीचं नियोजन करावंच लागण. चला मंग पाहूया आपल्या विदर्भासाठी शेतीचा नवा जुगाड. सर्वात आधी काय करा तर आपल्या शेतातल्या मातीची तपासणी करा. उगाच कोणीतरी सांगितलं म्हणून खताची पोती रिकामी करू नका. माती परीक्षणातून समजते की आपल्या जमिनीला भूक कशाची आहे. जमीन सुधरेल तरच पीक जोमानं येईन, नाही का? पेरणी करताना BBF यंत्राचा वापर करा. यानं लय पाऊस झाला तर पाणी वाहून जाते आणि कोरड पडली तर ओलावा टिकून राहते. सोयाबीन मध्ये आंतरपीक घ्यायला विसरू नका. एका पिकावर अस्मानी संकट आलं तरी दुसरं पीक आपल्याला सावरून धरते, हे ध्यानात ठेवा. जल व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. ठिबक सिंचन स्थापित करा. तुम्हाला सरकारी सबसिडी मिळते, त्याचा लाभ घ्या. पावसाचं पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे. जर आपण पाणी जमिनीत मुरवलं आणि शेततळी केली तर आपल्या शेतीला खूप फायदा होईल व पाण्याची टंचाई कमी होईल. सोयाबीनमध्ये आंतरपीक घ्यायला विसरू नका. एका पिकावर संकट आलं तरी दुसरं पीक सावरून धरते. शेतीसोबत एखादा जोडधंदा जसं की दुग्ध व्यवसाय, शेळीपालन किंवा रेशीम शेती करा. माल विकताना बाजारपेठेचा अंदाज घ्या. पाहिलं का मंडळी, थोडं नियोजन आणि नवीन तंत्रज्ञान वापरलं तर आपली शेती नक्कीच फायद्याची होईल. If you like this information, share it with your other farmer brothers. So come on, let's meet in the next video. Ram Ram. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.